मी ताशकेंट शहराच्या मध्यभागी माझं हॉस्टेल बुक केलं होतं. हॉस्टेल छान होतं, सकाळचं वातावरण पण एकदम फ्रेश होतं. एक किराणा दुकान शोधत होतो, म्हटलं पाणी वगैरे घेऊ. रात्रीपासून आहे ना डोकं भनभनत होतं. सांगतो पुढे नेमकं काय झालं होतं ते. हॅलो ब्रात, हाय. आय नीड अ वॉटर बॉटल. वेअर इज अ रेस्टॉरंट हिअर नियर बाय? डू यू नो इंग्लिश? Robert Gaples? Oh, bro. इंग्लिश? देअर इज अ रेस्टॉरंट? ओके थँक्यू. तर फायनली मला 3,000 सोम मध्ये म्हणजेच अप्रॉक्स 20 इंडियन रुपीजला मला एक छोटी पाण्याची बॉटल मिळाली. उझबेकिस्तानच्या करन्सीला म्हणतात सोम, म्हणजे 1 इंडियन रुपीज इज इक्वल टू जवळपास 135 उझबेकी सोम. उझबेकिस्तानमध्ये माझा पहिलाच दिवस होता आणि पहिलाच दिवस माझा खराब होता. एक तर मुंबईवरून निघताना माझी फ्लाईट कॅन्सल झाली होती. त्यानंतर नेक्स्ट फ्लाईट घेऊन मी कसाबसा दिल्लीला पोहोचलो. त्यानंतर परत नवीन फ्लाईट घेऊन मी मध्यरात्री 1:30 वाजता पोहोचलो ताशकेंट इंटरनॅशनल एअरपोर्टला. इमिग्रेशन झाल्यावर बॅगेज बेल्ट वरती आलो असता बघितलं आणि टाकच सटकलं. माझी बॅकपॅक वरतून पूर्णपणे फाटलेली होती आणि कहर म्हणजे त्यांनी एका नायलॉन धाग्याने ती बांधण्याचा प्रयत्न केला होता. लिटरली आहे ना फ्रस्ट्रेट झालो होतो मी. थोड्या वेळ शांत बसलो, मग थोडा मूड ठीक झाला. इंडिगो सोबतचा हा माझा सर्वात खराब अनुभव होता.